हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीत कोंडी केल्यास महाराष्ट्रामध्ये तुमची कोंडी करू, आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्या शिवाय जिंकू। सांगलीमधील प्रचार सभेत राऊतांची काँग्रेसला धमकी। भरकटलेली विमानं गुजरातच्याच दिशेने जातात। संजय राऊतांची अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या विश्वजित कदमांवर टीका। तर राऊतांमध्ये धाडस असेल तर नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदम यांचं राऊतांना आव्हान। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीचं काम करावं। सांगलीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं विधान, सांगलीचा तिढा अजून वाढण्याची चिन्ह। सांगलीबाबत काँग्रेसची नागपुरातील बैठक निष्फळ, ठाकरे काँग्रेसमध्ये अदलाबदल होणार की नाही याकडे लक्ष। आता पुन्हा दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक होणार। भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकू शकतो, राऊतांचा दावा। तर भिवंडीतील राष्ट्रवादीचे 80% कार्यकर्ते आता भाजपत, राऊतांकडे चुकीची माहिती। महाविकास आघाडीच्या बाळामामा म्हात्रेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध। भिवंडीमध्ये दयानंद चोरगेंनी अर्ज भरावा, काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठराव। जागा न मिळाल्यास काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देतील, रायगडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा इशारा। कल्याणच्या जागेवर शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेच लढणार, देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी जाहीर। श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा फडणवीसांना विश्वास। भाजप नेते अशोक चव्हाणांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ। जगदीप धनखड यांनी चव्हाणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विदर्भात आज उष्णतेची लाट, तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा। गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।